जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, बरं का. गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदेनं उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत. हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना मलाही आहे, बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे. नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे, महाराष्ट्रद्रोहाचा. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये. कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल. कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? हे धनुष्यबाण ज्याने घेऊन चोरला आहे किंवा जे शिवसेनामुळे मिरवत आहेत, का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा? एवढे लाचार की तुमच्या थोबाडात मारून गेला तो अण्णामलाई सरकारच्या. आमचं आम्ही बघू, आम्हाला काय करायचं ते. हा कृपाशंकर बोलतो, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय अण्णामलाई सारखा माणूस येऊन सांगतो की मुंबई महाराष्ट्राचीच नाही. हां, देवेंद्रजीने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे.